सखी सावली काव्यांजली। उशीर झाला काय तू सॉरी। तू नेहमी असाच करतोस, आज आम्ही तो सोडणारच नाही। नको सोडूस डॅडू, आता होळीची सुट्टी संपेपर्यंत तू इथून जायचंच नाही। चला। अरे वा वा, होळीची सगळी तयारी काय मस्त केली तुम्ही दोघांनी। आता पेटवायची ना। आज कोणतं निमित्त काढून आलेस? मी मुलांनी फोन केला होता की बाबा होळीला या, त्यांच्यासाठी आलो। काय रे, काय करताय तुम्ही? प्राचू, असे काय हे दोघं? हव्या चल पूजा करूया आणि होळी पेटवूया, म्हणजे बाहेरून आलेल्या माणसांना घरी जायला उगीच उशीर व्हायला। लाडू कुठे आहात तुम्ही? ज्यांनी यायला नको होतं तेही आले, तुम्ही मात्र अजून आला नाही। हव्या हा चल। हो हे घ्या। अगं तू कर पूजा। नाही हा तुमचा मान घ्या ना। होलिका माते, तुझी पूजा करताना सगळे गैरसमज, राग, रुसवे फुगवे सगळं जळून जावं आणि नाती लख उजळून निघावीत एवढंच मागणं मागायचं होतं, पण आज ती इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाहीये। मावशी, वा 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 वा, सगळे आलात, खूप छान वाटलं। चला आता आलायत सगळे, पटकन आपण होळी पेटवूया। हो चला आता पूजा एक एक करून करा। मावशी तुम्ही या।
जा. ये प्राची, निमिष. सगळं कुटुंब आज सणाच्या निमित्ताने एकत्र आलंय, पण तू इथे असूनही आमच्यापासून वेगळा आहेस. तुला भरभरून मिळालेले सुख नकोसं झालं होतं रे. स्वतःच्या हातानं स्वतःच्या सुखाची राख रांगोळी केलीस तू विश्वजित. असं का वागलास रे? ताई, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मधुरा मावशी आणि आईंमध्ये वाद झाला होता हे मुलांना कळायला नको. त्यांना आत पाठवून दिलेलंच बरं. मावशी, एक मिनिट. मुलांनो, उद्या सकाळी लवकर उठायचं ना, रंग खेळायचा आहे. तुम्ही जा बरं, जाऊन झोपा लवकर, जा. डाडू, हा? तू कुठेच जाऊ नकोस हा, इथेच राहा. उद्या आपण सगळे एकत्र मिळून रंग खेळू. चो. निमिष, चल. लग्न झाल्यापासून आपण होळी सगळे एकत्र साजरी करतो. यावर्षी पण प्रथा कायम राहिली हे बरं वाटतंय. आपली माणसं आली ना की सणाचा आणि पुरणपोळीचा गोडवा आणखीनच वाढतो. लहानांच्या चुकीसाठी मोठ्याने त्यांना मोठ्या मनानं माफ केलं तर सणाचा गोडवा आणखी वाढतो ना. मी चुकले ताई, मला माफ करशील? मला मोठ्यांचं पण कधी कधी चुकतं ग. माझंही चुकलंच, पण आता तू आलीस ना, माझ्या हातची केलेली पुरणपोळी खा आणि मला माफ कर. आई, वा वा, मनावरचं मोठं ओझं उतरलं. बहिणींचं मनोमिलन झालंय. पण हा चमत्कार केला कोणी? ह्या दोघींमुळे. अक्काईने मला सकाळी फोन केला होता आणि सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलं. आणि मग अंजली आईच्या मागेच लागली होती. शेवटी तिला मनवून फायनली इकडे घेऊनच आली ती एकदाच.